जयंत पाटलांनी कोणाबरोबर महाआघाडीबरोबर जावं की अन्य कोणाबरोबर जावं हा त्यांचा व्यक्तिमत निश्चित असावं. पण एकंदर जयंत पाटलाचं पराजय झाल्यानंतर आता विधान परिषद त्यांनी जे भाष्य केलं आहे कोणावरतीच विश्वास ठेवत नाही आहे. पवारसाहेबांचं मत फुटलं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एक सबुरी सल्ला म्हणून एक छोटासा कार्यकर्ता म्हणून निश्चित आहे की कुठल्या तरी एका नॅशनल पक्षामध्ये हा पक्ष समाविष्ट करून घ्यावा किंवा त्यांनी त्या पक्षात जावं असं निश्चित आहे. कारण शेका पक्षाचं आता खाली का असं उरलेलं नाही आहे. आत्ता देवा विस्तार जसा फडफड करतो अशी त्या जयंत पाटलाची परिस्थिती आहे. मग कालच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तुमच्या भाषेमध्ये जानभाराची परिस्थिती दिली पण कार्यकर्ता त्यांच्यावर अजिबात नाही आहे. आता त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नाही आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही कार्यकर्त्यांच्या बरोबर राहील. आणि कार्यकर्ता आता सर्वस्व इतर पक्षामध्ये निश्चित गेलं आपल्याला बघायला मिळेल. यांची विश्वासार्हता गमावलेली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही पुढे पक्ष उभारी घेईल असं मला अजिबात वाटत नाही. शेकापनं नॅशनल पक्षात म्हणजे कोणत्या पक्षात जावा असा सल्ला आपला? आता पवारसाहेबांनी त्यांची जवळीक असं आपणच म्हणताय तर मी सबुरी सल्ला देईन की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये पक्ष समाविष्ट करून घेतला तर बरं पडेल. कारण आज दुसऱ्या कुठल्या पक्षात त्यांचं ॲडजस्ट होणार नाही. आणि मुळात जयंत पाटलाचा स्वभाव विचाराचाराने कोणाशीच कधी जमणार नाही हे तर निश्चित आहे. त्यामुळे स्वतः स्वयंभू घोषित नेते आहेत ते. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय भाष्य करू. मला माहीतच नाही काल मेळाव्यामध्ये त्यांनी काय भाष्य केलं ते. पण एखादं शेका पक्षाचा अंत आला असं मी निश्चित सांगेन की आत्तापर्यंत कैलास जोशी, दत्ता पाटील असतील, प्रवर पाटील असतील यांची कार्यप्रणाली सर्वसामान्य माणसाला निश्चित भावणारी होती. पण त्यांच्यानंतरची पिढी जी आहे मीनाक्षताई नंतर जयंत पाटील असतील किंवा पंडित पाटील असतील किंवा त्यांची खालचे वारस असतील हे जनमानसांमध्ये खरं त्यांची क्रेज संपलेली आहे. आपण बघितलं की आत्ताच काल परवा झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये मी तर आदल्या दिवशीच मीडिया बाईट केलं होतं किंवा पत्रकारांना सांगितलं होतं. मला प्रश्न विचारला होता की 12पैकी कोणाचा बळी जाईल. तर मी अगदीच सांगितलं की जयंत पाटलाचा बळी जाईल. याचं कारण असं होतं की आज त्यांच्या पक्षाची महाराष्ट्रात ताकद संपलेली आहे. कुठेच त्यांचा आमदार नाही आहे. एक आमदार आहे शिंदे. त्यांचं मत मला वाटतं परिवर्तन झालं दिसतं. आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक न लढणं ही योग्यतेचा निर्णय होता. कारण त्यांना लोकांनी किंबहुना शासनाकडे संधी मिळाली 3 ते 4 वेळा. ही निवडणूक एकंदर संख्यावर बघता ते लढायला नाही पाहिजे. पण त्यांचा नेहमीचा स्वभाव कारण आत्तापर्यंत सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी सगळ्याच चुका केल्यात. आणि त्यातली एक परवाची चूक आहे त्यांनी इलेक्शन न लढताना सन्मानी राहिले असते. लढले आणि पराभूत झाला त्याचा अवमान आहे का त्यांचे जनाधारच नव्हता. मतच नव्हती. खरं त्यांना 12 मतं मिळाली. माझ्या मताप्रमाणे त्यांनी केलेली जी काय लक्ष्मी दर्शनची मतं होती ती 11च होती. तेव्हा त्यांच्याकडे कुठे मतं नव्हतीच.